मित्रहो नमस्कार. आज आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ फंक्शन. फंक्शनला मॅपिंग सुद्धा म्हणतात. मेन दोन टाईप आज आपल्याला पाहायचे. त्यातला पहिला जो आहे त्या फंक्शनला वन वन फंक्शन म्हणायचं. वन वन फंक्शनलाच इंजेक्टिव्ह फंक्शन सुद्धा म्हणतात. इंजेक्टिव्ह फंक्शन, इंजेक्टिव्ह मॅपिंग. ओके, काय हे फंक्शन की डोमेन एक दिला आहे मला 1 2 3 4 अँड बी इज कोडोमेन अँड फंक्शन इज सपोज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 2. सो 1 plus 2 is 3, 2 plus 2 is 4, 3 plus 2 is 5, 4 plus 2 is 6. क्लिअर आहे. यामध्ये या ए सेटला आपण डोमेन म्हणतो अँड सेट बी इज कॉल्ड ॲज कोडोमेन. आणि यामध्ये काही एलिमेंट आहेत 3 4 5 6, आणखी एक एलिमेंट घ्या तुम्ही 7. त्यापैकी 3 4 5 6 ह्या जे टर्म आहेत या आहेत इमेज. ह्याला आपण इमेज म्हणतो. 3 इमेज 1ची आहे. 1ला आपण प्री इमेज म्हणतो. ओके. 4 इज अ इमेज ऑफ 2, 5 इज इमेज ऑफ 3, 6 इज इमेज ऑफ 4. पण 7 कुणाचीच इमेज नाही. ह्याच्या लक्षात. आणि जर मी इमेजेसचं कलेक्शन केलं 3 4 5 6, 7 इमेज नाही आहे, तर या सेटला रेंज सेट म्हणतो आपण. आता वन वन फंक्शन कसं ओळखायचं? याचा अर्थ आहे वन एलिमेंटला वन इमेज, एका एलिमेंटला एकच इमेज पाहिजे. इमेज 3 आहे तो फक्त एकाशी रिलेटेड आहे. 4 हा फक्त एकाशी रिलेटेड आहे. ह्याला आपण प्री इमेज म्हणतो. 4ची प्री इमेज एकच, 5ची प्री इमेज एकच, 6ची प्री इमेज एकच. म्हणजे जेवढ्या इमेजेस आहेत माझ्याकडे दिलेल्या त्या प्रत्येकाला एकच प्री इमेज आहे. आणि असं जर असेल तर या फंक्शनला वन वन फंक्शन म्हणायचं किंवा इंजेक्टिव्ह. ओके. आणि असं जर नसेल तर आता हा ए सेट घेतो 1 -1 2 3 4 and B is another set that is a codomain. It contain 1 4 9 16 25. इथे मी फंक्शन घेतो g of x is a x square. एलिमेंटचा स्क्वेअर जनरली डोमेनमध्ये x असतो आणि कोडोमेनमध्ये आपण त्याची इमेज f of x लिहितो जर f हे फंक्शन असेल तर. ओके. आणि एफ ऑफ एक्सला वाही म्हणतात हे लक्षात राहू द्या. तर जर फंक्शन हे स्क्वेअर असेल तर 1चा स्क्वेअर 1, -1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16. आता हे फंक्शन आहे कारण प्रत्येक एलिमेंटला एक इमेज आहे. 1ला एकच इमेज आहे, -1ला एकच इमेज आहे, 2लाही एकच इमेज आहे, 3ला एक इमेज आहे, 4ला एक इमेज आहे. म्हणजे फंक्शन आहे. आता हे फंक्शन वन वन आहे का चेक करण्यासाठी इमेजेसकडे पहा. त्यातली एक जरी इमेज एकापेक्षा जास्त प्री इमेज असतील तर वन वन होणार नाही. आता या वन या इमेजला 2 प्री इमेज आहेत. राईट. एकाच एक आहे का नाही? नाही आहे. मेनी एलिमेंट रिलेटेड टू वन एलिमेंट म्हणजे फंक्शन झालं मेनी वन, वन वन झालं नाही. राईट. आणि मग अशा वेळेस या फंक्शनला आपण वन वन नाही आहे म्हणतो, नॉट वन वन फंक्शन किंवा नॉट इंजेक्टिव्ह फंक्शन. काय अडचण? इमेजकडे पहा. प्रत्येक इमेजला एकच प्री इमेज असेल तर वन वन. राईट. त्यानंतर दुसरा जो टाईप आहे त्याला आपण ऑन टू फंक्शन म्हणतो. ऑन टूलाच दुसरं एक नाव आहे सुरजेक्टिव्ह फंक्शन.
राईट. यात काय होते पहा, हा ए सेट घेतला मी, ए बी सी, एफ इज इन ए रिलेशन, बी इज कोडोमेन, इट कंटेन पी क्यू आर. ओके, बी रिलेटेड टू पी, ए रिलेटेड टू आर, सी रिलेटेड टू क्यू. आता या ठिकाणी इमेजेस पी आहे, क्यू आहे आणि आर आहे. जेवढ्या इमेजेस आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या बी मध्ये असतील आणि बी मध्ये एक्स्ट्रा एलिमेंट नाही आहेत. जसं की या ठिकाणी होतं 7, इथं 25 होता, तसं इथं कुठलाही एक्स्ट्रा एलिमेंट नाही आहे. याचा अर्थ आणखी दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला म्हणता येईल की हा डोमेन आहे, बी हा कोडोमेन आहे आणि रेंज सेट सांगा. रेंज सेट काय? फक्त सेट ऑफ ऑल इमेजेस पी क्यू आर. ओके, आणि कोडोमेन सेट हा काय? पी क्यू आर. बी पूर्ण सेट म्हणजे कोडोमेन आणि रेंज म्हणजे फक्त इमेजेस. आता या ठिकाणी या दोन्ही सेट जे आहेत ते इक्वल आहेत. म्हणजे मला काय म्हणता येईल, जर रेंज सेट आणि कोडोमेन सेट हे जर इक्वल असतील तर त्या फंक्शनला आपण ऑन टू फंक्शन म्हणणार किंवा सुब्जेक्टिव्ह. ओके, इथेच हे फंक्शन असं जर दिलं असतं मला, सेट ए कंटेन ए बी सी अँड बी सेट कंटेन पी क्यू आर एस. एची इमेज आर दिली, सीची क्यू दिली, बीची पी दिली. आता सांगा हे फंक्शनमध्ये कसं व्हायला लागले, कोडोमेन आणि रेंज सेट, हे रेंज सेट आणि हा पूर्ण कोडोमेन. कोडोमेन काय? कोडोमेन सेट म्हणजे बी सेट पूर्ण पी क्यू आर एस आणि रेंज सेट काय इथं पी क्यू आर. आता दोन्ही सेम आहेत का? नाही. आणि जर दोन्ही सेम नसतील तर त्या फंक्शनला ऑन टू म्हणायचं नाही. ऑन टू मध्ये कोडोमेन आणि रेंज सेट हे दोन्ही सेम असतात. इथे मात्र सेम नाहीत, म्हणजे मला काय म्हणावं लागेल, दिस फंक्शन इज नॉट ऑन टू. त्यालाच बरेचदा इनटू फंक्शन सुद्धा म्हणतात. ऑन टू नाही तर इनटू. 1 1 नसेल तर मेनी वन. ओके, हे शब्द बोर्डमध्ये आपण वापरतो. मेनी वन ज्यावेळेस 1 1 नसेल तर मेनी वन आणि ऑन टू फंक्शन नसेल तर कुठलं फंक्शन म्हणायचं त्याला? इनटू फंक्शन. ओके, काही एक्झाम्पल घेऊ म्हणजे आणखी लक्षात येईल. एकदा क्लिअर झाले? 1 1 साठी मी प्रत्येक इमेजला एक प्री इमेज पाहिजे. ओके, प्रत्येक इमेजला पाहिजे. इथं प्रत्येक इमेजेस या 4 आहेत आणि 4ला प्री इमेजेस आहेत. म्हणजे हे फंक्शन 1 1 झालं. इथं मात्र या इमेजला 2 प्री इमेज आहेत म्हणून हे मेनी वन फंक्शन झालं. ओके, ऑन टू मध्ये काय होतं? ऑन टू मध्ये बी सेट आणि रेंज सेटचा विचार करायचा. पूर्ण बी सेट आणि रेंज सेट हे दोन्ही जर इक्वल असेल तर ऑन टू, आणि दोन जर सेट इक्वल नसेल, कोडोमेन सेट आणि रेंज सेट. रेंज म्हणजे सेट ऑफ ऑल व्हॅल्यूज आणि कोडोमेन म्हणजे पूर्ण सेट. हे दोन्ही जर इक्वल नसेल इट इज नॉट ऑन टू किंवा याला म्हणतात नॉट सुब्जेक्टिव्ह. ओके, काही एक्झाम्पल घेऊ म्हणजे आणखी आयडिया येईल. आता हेच फंक्शन सांगा मला. आता यामध्ये हा ए इमेज, 3 इमेज, 7 इमेज, 8 इमेज आणि 5 इमेज. इमेज कोण नाही आहे? 2 आणि 4 इमेजेस नाही. आता पहिले मला 1 1 आहे का नाही चेक करायचं आहे. 1 1 साठी काय करावं लागेल मला? प्रत्येक इमेजला प्री इमेज किती आहे पाहायचं. 1 हा एकच प्री इमेज आहे, 3ला एक प्री इमेज आहे, 7ला एक प्री इमेज आहे, 5ला एक प्री इमेज आहे. म्हणजे
प्रत्येक एलिमेंट हा फक्त एकाशीच रिलेटेड आहे, म्हणजे दिस फंक्शन इज 1 1. ओके. आणि सायमल्टेनियसली मला विचार करायचा, हे फंक्शन ऑन टू आहे का? ऑन टूचा अर्थ काय? बी आणि रेंज सेट सेम आहेत का पहा. या ठिकाणी हा एलिमेंट एक्स्ट्रा आहे, कुठला? 2 आणि 4. हे एक्स्ट्रा एलिमेंट आहेत आणि एक्स्ट्रा जर एलिमेंट असतील तर फंक्शन हे ऑन टू होत नाही. त्याला काय म्हणतो आपण मग? फंक्शन इज अ इनटू फंक्शन. ओके. मग लिहिताना मला असे लिहिता येईल की अ फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी हे 1 1 फंक्शन आहे आणि इनटू फंक्शन आहे, किंवा याला म्हणतो आपण नॉट ऑन टू. काय अडचण काही? दुसरं एक एक्झाम्पल घेऊ. क्लिअर दिसायला की हा 1 किती जणांशी रिलेटेड आहे? एकापेक्षा जास्त आहे, म्हणजे हे मेनी 1 फंक्शन आहे. आणि एक्स्ट्रा एलिमेंट आहेत का? 2 इमेज आहे, 3 इमेज आहे, 4 इमेज आहे, 6 इमेज आहे. एक्स्ट्रा एलिमेंट नाही, म्हणजे हे सुद्धा फंक्शन मेनी 1 अँड ऑन टू. यात पहा, इमेज आहे, इमेज आहे, इमेज आहे, इमेज आणि इमेज. प्रत्येक एलिमेंट हा एकाशीच रिलेटेड आहे, बरोबर आहे? एकास एक, म्हणजे हे जे फंक्शन आहे हे 1 1 आहे. आणि इनटू काही का ऑन टू आहे? यामध्ये ही एक टर्म एक्स्ट्रा आहे, 5 एक्स्ट्रा आहे, 8 एक्स्ट्रा आहे. एक्स्ट्राचा अर्थ काय? ज्याला प्री इमेज नाही आहे. मग असं जर असेल तर त्याला ऑन टू म्हणता येत नाही, त्याला म्हणायचं इनटू फंक्शन. ओके. मग लिहिताना 1 1 आणि इनटू, किंवा मला असे लिहिता येईल हे फंक्शन 1 1 आहे आणि नॉट ऑन टू आहे. ऑन टू नाही म्हणजे इनटू. ओके. लिहिण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगायला लागलो आहे. आता हे फंक्शन, या फंक्शनमध्ये क्लिअर दिसायला आहे की 1ला 2 प्री इमेज आहेत. एक जरी असा एलिमेंट सापडले की संपलं. मेनी रिलेटेड टू 1, सो इट इज मेनी 1 फंक्शन किंवा नॉट 1 1. ऑन टू आहे का? या ठिकाणी हा एक्स्ट्रा आहे, हाही एक्स्ट्रा आहे, जास्तीचा. याला प्री इमेज नाही आहेत, याला एक प्री इमेज नाही आहेत, जास्तीचे आहेत, म्हणजे फंक्शन आहे इनटू फंक्शन, किंवा याला म्हणता येईल नॉट ऑन टू. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये दिस फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी कसं फंक्शन आहे? नॉट 1 1, म्हणजेच त्याला मेनी 1 म्हणता येईल. आणि नॉट ऑन टू म्हणजे इनटू. काय अडचण काही? एवढं जर लक्षात आलं की याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम घेता येतील. एखादं फंक्शन 1 1 आहे का नाही मला दाखवायचं असेल तर ए सेटमध्ये मी 2 एलिमेंट घेतो आणि कोडोमेनमध्ये या फंक्शन आहे तर याच्या 2 x1ची इमेज एफ ऑफ x1 मिळेल आणि x2ची इमेज एफ ऑफ x2 मिळेल. राईट. आता जर ह्या 2 टर्म सेम असतील तर याचा अर्थ ह्या 2 इक्वल आहेत. आलं का लक्षात? दोन्ही व्हॅल्यू जर इक्वल असतील तर त्याची प्री इमेज सुद्धा इक्वल, याची प्री इमेज सुद्धा इक्वल होतील. म्हणजे 1 1 जर दाखवायचं असेल तर लक्षात ठेवा की इमेजेस या इक्वल आहेत असं गृहीत धरा. ओके. आणि मग त्या फंक्शनमध्ये x1 ही डोमेनमधली व्हॅल्यू आणि x2 ही डोमेनमधली व्हॅल्यू ठेवून द्या आणि सॉल्व करा. आणि मग लक्षात येते की x1 x2 इक्वल आहेत का नाही. जर इक्वल असेल तर फंक्शन 1 1, आणि जर इक्वल नसतील तर फंक्शन इज नॉट 1 1. सिंपल एकदम. राईट. एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. प्रॉब्लेम दिला तुम्हाला, अ फंक्शन f from R to R is defined by
एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3x plus 5. Examine it is 1 1 or not. ओके, काय सांगितलं मी तुम्हाला? गृहीत धरा दोन फंक्शन हे इक्वल आहेत. हे फंक्शन मला दिले जनरल. कन्सिडर करतो मी लेट एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ x2. तर या फंक्शनमध्ये एक्सच्या ऐवजी x1 जर घेतला तर राईट साईड काय मिळेल मला? 3x1 plus 5. आणि एक्सच्या ऐवजी x2 जर घेतला तर राईट साईड इज 3x2 plus 5. सिम्पली काय करा, हा 5 5 कॅन्सल होईल. 3x1 इज इक्वल टू 3x2. दोन्ही साईडचे 3 3 कॅन्सल होईल. x1 इज इक्वल टू x2. पहा, इमेजेस इक्वल असतील तर प्री इमेजेस सुद्धा इक्वल पाहिजेत. आणि असं जर असेल तर एफ इज 1 1 फंक्शन. ओके, काय अडचण आहे? आणखी घेतो. फंक्शन दिले मला एफ फ्रॉम r minus 5 upon 2 to r minus 0 is defined f of x is equal to 3 divided by 2x minus 5. Show that it is 1 1 or not. फंक्शन फॉर्म्युल्यामध्ये फंक्शन हे ऑर्डर पेअर, एरो डायग्राम, टॅब्युलर फॉर्म फॉर्म्युल्याने दाखवतात. हा फॉर्म्युला म्हणजे हा फंक्शन आहे. आणि या ठिकाणी या कंडिशन दिल्या. डोमेन काय माझा? टोटल रिअल नंबर आहे एक्सेप्ट 5/2. 5/2 वजा केले आपण. काय कारण आहे? कारण दिलेलं फंक्शन रॅशनल आहे. रॅशनलमध्ये डिनॉमिनेटर हा 0 नसून आहे. तर इथं जर डिनॉमिनेटरला 5/2 आला तर ही व्हॅल्यू काय येईल? 0. डिनॉमिनेटरला 0 चालत नाही. लक्षात आलं? म्हणून या टर्मला इलिमिनेट केलं आहे. आता 1 1 आहे का नाही चेक करण्यासाठी मला गृहीत धरावं लागेल की एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ x2. दोन फंक्शनच्या इमेजेस सेम आहेत. आता x असताना हा फॉर्म्युला आहे. एक्सच्या ऐवजी x1 यूज करा. एक्सच्या ऐवजी इथे x आहे, इथे x1. सो 3 डिवायडेड बाय 2x1 मायनस 5 इज इक्वल टू एफ ऑफ x2 काय येईल याच्यावरून? 3 डिवायडेड बाय 2x2 मायनस 5. दोन्ही साईडची 3 3 कट करता येईल मला. 1 अपॉन 2x1 मायनस 5 इज इक्वल टू 1 अपॉन 2x2 मायनस 5. याला रेसिप्रोकल घेता येईल मला. 2x1 मायनस 5 इज इक्वल टू 2x2 मायनस 5. दोन्ही साईडला मायनस 5 आहेत, कट होतील. 2x1 इज इक्वल टू 2x2. दोन्ही साईडचे 2 मल्टिप्लिकेशनमध्ये कट होतील. x1 इज इक्वल टू x2. आलं? दोन इमेजेस सारख्या होत्या, दोन प्री इमेजेस सुद्धा सारख्या आहेत. याचा अर्थ एफ इज 1 1 फंक्शन. ओके, आणखी एक प्रॉब्लेम घेतोय. एफ फंक्शन फ्रॉम z टू n इज डिफाइन्ड बाय एफ ऑफ x is equal to x square plus 4. Examine it is 1 1 or not. यामध्ये लक्षात ठेवायचं मला डोमेन काय दिलं आहे. डोमेन z आहे. z म्हणजे काय? 0 प्लस ऑर मायनस 1 प्लस ऑर मायनस 2 अँड सो ऑन. आणि कोडोमेन काय दिलं आहे? n. n means set of natural number. ओके, आता या ठिकाणी काही वेळेस मला या टाईपनं जाता येत नाही. त्यावेळेस असेही मला चेक करता येईल. एखादा पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन की हा झेड आहे आणि कोडोमेन माझा नॅचरल नंबर आहे. इट कंटेन 1 2 3 4 अँड सो ऑन. आणि इथे काय 0 1 -1 2 -2
3 मायनस 3 अँड सो ऑन. एवढे एलिमेंट आहेत, इन्फानाईट. कुठलाही एक एलिमेंट सिलेक्ट करायचा आणि त्याला प्री इमेज आहे का नाही पाहायचं. आता या ठिकाणी फंक्शन काय दिलं मला पहा. x² प्लस 4 दिलाय, स्क्वेअर आहे इथं. आता जर मी हा एलिमेंट घेतला f(2), तर 2चा स्क्वेअर 4 प्लस 4 कोणाशी रिलेटेड आहे, 8c. हा 2 8c रिलेटेड आहे, बरोबर आहे. आणि यामध्ये -2 सुद्धा आहे. -2 जर यूज केला तर -2चा स्क्वेअर प्लस 4, -2चा स्क्वेअर 4 प्लस 4 इज इक्वल टू 8. म्हणजे 2ची इमेज 8 आहे आणि -2ची इमेज सुद्धा काय 8 आहे. म्हणजे त्यामुळं काय म्हणता येईल, इट इज मिनी 1. ओके, या ठिकाणी म्हणता येईल मला f(2) आणि f(-2) सारखे, त्याची व्हॅल्यू 8 आहे, याची व्हॅल्यू 8 आहे. पण एलिमेंट हा x1 आणि हा x2 कसे सेम आहेत का, नाही. x1 इज नॉट इक्वल टू x2 and therefore it is not 1 1. आहे अडचण काही, ठीक आहे. पुढे जातो. ऑनटू आहे का नाही हे मला चेक करायचं आहे. एक फंक्शन दिले मला, f फ्रॉम r टू r इज डिफाइन्ड. कसं डिफाईन केलं आहे, f(x) इज इक्वल टू 3x प्लस 2. आता हे फंक्शन ऑनटू आहे का नाही चेक करा. ऑनटूचा अर्थ काय, की ऑनटूमध्ये हा x1 आहे, याची इमेज f(x1), x2 याची इमेज f(x2). या इमेजेस आहे, याला y1 y2 सुद्धा म्हणता येईल. राईट, डोमेनमध्ये x असेल तर कोडोमेनमध्ये f(x) असतो. f(x) आणि y ह्या सेम आहेत. आणि f(x) म्हणजे इमेज. इमेज असणं गरजेचं आहे. एखादा एलिमेंट एक्स्ट्रा जर असेल f(x3), आता ही इमेज नाही आहे, कारण ही कोणाशीच रिलेटेड नाही या ठिकाणी. राईट, म्हणजे इमेज नाही. असं असेल तर मग तो ऑनटू होणार नाही. राईट, म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की इमेज आणि y या दोन नोटेशन एकच आहेत, की y इज इक्वल टू f(x). ओके, असं जर असेल तर y इज इक्वल टू मला लिहिता येईल f(x) काय 3x प्लस 2. ओके, मग या इक्वेशनला मला x मध्ये कन्वर्ट करता येईल. याला असं लिहिता येईल मला y-2 इज इक्वल टू 3x. या 3ला इकडे आणता येईल, y-2/3 इज इक्वल टू x. राईट, हा y म्हणजे कोडोमेनमध्ये होता. मी आता याची प्री इमेज काढून घेतली x. राईट, ही इमेज आहे आणि याची प्री इमेज ही आहे. ओके, मग असं जर असेल तर f(x) मला काय दिलेलं आहे, f(x) दिला आहे 3x प्लस 2. आता ही प्री इमेज या डोमेनमधली आहे आणि डोमेन मला दिलेला आहे सेट ऑफ रिअल नंबर. ओके, आता ही व्हॅल्यू मी जर फंक्शनमध्ये यूज केली तर काय होईल, f(x) 3 टाइम्स एक्सच्या ऐवजी काय घ्यावं लागेल मला, ही टोटल टर्म y-2/3 प्लस 2. हे 3 कॅन्सल करता येईल, y-2 प्लस 2 2 कॅन्सल करता येईल. म्हणजे काय आलं आहे, f(x) इज इक्वल टू y. आणि f(x) आणि y म्हणजे इमेज. मग f(x) काय एक इमेज आहे आणि f(x) इमेज याचा अर्थ ती टर्म एक्स्ट्रा नाही. म्हणजे कोडोमेनमध्ये राईट एक्स्ट्रा एलिमेंट इथे नाही आहेत. राईट, काय केलं लक्षात घ्या की दिलेलं फंक्शन होतं 3x प्लस 2. मी y इज इक्वल टू f(x) म्हणलं आहे. y एक इमेज आहे म्हणजे f(x) ही इमेज. f(x) ची व्हॅल्यू मला ही दिली आहे म्हणजे y इज इक्वल टू 3x प्लस 2. याला सिम्प्लिफाय करत गेलो, मला x ची व्हॅल्यू मिळाली. x म्हणजे डोमेनमधला एलिमेंट. राईट, आणि कोडोमेनमध्ये f(x) असतो. तर डोमेनची व्हॅल्यू मिळाली.
मग डोमेनची व्हॅल्यू मी जर या फंक्शनमध्ये ठेवली तर मला एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू ही वाय मिळाली. म्हणजे एफ ऑफ एक्स आणि वाय म्हणजे एफ ऑफ एक्स ही एक इमेज आहे, म्हणजे एफ ऑफ एक्स एक्स्ट्रा नाही आहे. याचा अर्थ याच्यामध्ये जेवढे आपण जनरल एफ ऑफ एक्स घेतला आहे सगळ्याच्या सगळ्या इमेजेस आहेत आणि देअर फोर असं असेल तर त्याला म्हणायचं ऑन टू फंक्शन. ओके, आणखी एक घेऊ. एफ फंक्शन दिले मी तुम्हाला आर मायनस 3/2 टू आर मायनस 0 आणि फंक्शन आहे एफ ऑफ एक्स 4 divided by 3x minus 2. Show that it is onto or not. ठीक आहे. y is equal to f of x घ्या. पहिलं काम लेट y म्हणजे इमेज, f of x या इमेजेस आहेत असं गृहीत धरा. म्हणजे मला काय लिहिता येईल, y f of x ऐवजी y लिहिता येईल आणि राईट साईड आहे 4 divided by 3x minus 2. याच्यावरनं मला x मिळवायचा आहे. एक एक टर्म इकडे घेऊन जाऊ. 3x minus 2 4 by y. 3x is equal to 4 by y plus 2. Right? Or x is equal to 4 plus 2y divided by 3y. राईट? काय केले मी? याला सिम्प्लिफाय केले आणि हा 3 या साईडला आणला. 4 प्लस क्रॉस मल्टिप्लाय 2 into y 2y डिनॉमिनेटर y आणि हा 3 डिनॉमिनेटरला आला. म्हणजे ही एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता ही एक्सची व्हॅल्यू दिलेल्या फंक्शनमध्ये यूज करा. कुठलं फंक्शन आहे तुम्हाला दिलेलं आहे? हे एक्सची व्हॅल्यू यात यूज करा. y येतो का पहा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 3 टाइम्स 4 प्लस 2y डिवायडेड बाय 3y मायनस 2. सिम्प्लिफाय करत चला. 4 डिवायडेड बाय यातला 3 3 कट करता येईल. 4 प्लस 2y डिवायडेड बाय y मायनस 2. आणखी सिम्प्लिफाय 4 डिवायडेड बाय 4 प्लस 2y मायनस याला मल्टिप्लाय करतो 2y आणि हा डिनॉमिनेटर जो आहे तो वरती लिहितो. म्हणजे 2y कॅन्सल. सो 4y बाय 4 म्हणजे y आला. म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू लेफ्टला कोण आहे? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू y आला. म्हणजे फंक्शन माझं कसं आहे? ऑन टू. ओके, ऑन टू जर दाखवायचं असेल तर या टाईपनं जा. एक आणखी प्रॉब्लेम घेतो. एखादं फंक्शन ऑन टू नसेल तर काय होईल? एफ देतो मी तुम्हाला z टू n. z इंटिजर, n इज नॅचरल नंबर. मग लक्षात येईल z 0 1 minus 1 2 minus 2 and so on. आणि n नॅचरल नंबर 1 2 3 4 and so on. आता यामध्ये हे फंक्शन दिले माझं एफ. डोमेन आणि रेंजकडे लक्ष ठेवायचं आणि ऑन टू प्रूव्ह करायचं. म्हणजे यातली एखादा एलिमेंट जरी इमेज नसेल तर तो ऑन टू नाही. ठीक आहे. आता फंक्शन या ठिकाणी मला डिफाईन केलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2. आता याच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येत आहे की हा स्क्वेअर आहे. एफ ऑफ एक्स म्हणजे या सगळ्या इमेजेस आहे की नाही मला चेक करायचं आहे. हा स्क्वेअर आहे म्हणजे एक पॉझिटिव्ह नंबर आहे ना. निगेटिव्हचा स्क्वेअर, पॉझिटिव्हचा स्क्वेअर आणि झिरोचा स्क्वेअर. एक तर 0 असेल किंवा 0पेक्षा मोठी टर्म असेल. इथं प्लस 2 म्हणजे 100% ही टर्म एक तर 2 किंवा 2पेक्षा मोठी असेल. इथं नेगेटिव्ह नंबर येईल का? येणार नाही. 1 नंबर येईल का? येणार नाही. राईट, कारण हा स्क्वेअर आहे आणि स्क्वेअरमध्ये एखादी टर्म म्हणजे 2 ॲड केली तर नक्की ती 1पेक्षा मोठी असेल. म्हणजे या ठिकाणी 1 ही कुणाची प्री इमेज आहे? कुणाचीच नाही आहे. याला लक्षात. या ठिकाणी 2 कोणाची इमेज आहे? 0ची. राईट, एफ ऑफ 0 ठेवून पहा एक्सच्या ऐवजी 0 प्लस 2 म्हणजे 0 हा 2C रिलेटेड आहे. जर मी इथं 1 घेतला तर 1चा स्क्वेअर 1 प्लस 2 3C रिलेटेड आहे. म्हणजे 1 हा 3C रिलेटेड आहे.
-1 जर घेतला मी तर एक्सचा स्क्वेअर म्हणजे -1चा स्क्वेअर 1 + 2 हा 3शी रिलेटेड आहे. -1 सुद्धा 3शी रिलेटेड आहे. आपण ऑन आहे का नाही चेक करायला म्हणजे या सगळ्या टर्म इमेजेस मिळतील पण ही टर्म मात्र कधीच मिळणार नाही कारण फंक्शन आहे माझं x² + 2 राईट. +2 असल्यामुळं 1 व्हॅल्यू मला मिळणार नाही म्हणजे 1 ही नॅचरल नंबरमध्ये आहे कोडोमेनमध्ये आहे बट 1 हॅज नो प्री इमेज. प्री इमेज नाही आहे म्हणजे तो हा एक्स्ट्रा झाला की फंक्शन ऑन टू होणार नाही. देअरफोर एफ इज नॉट ऑन टू आहे. यावर आणखी एक काही प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ओके बाय.